हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे या टीचिंग प्लॅटफॉर्मवरती. आणि आज आपण सेल द युनिट ऑफ लाईफ यावरती काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे 2027मध्ये जी होणारी नीटची एक्झाम आहे ती आता CBT मोडमध्ये होणार आहे. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त MCQची प्रॅक्टिस करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि त्याचमुळे NCERT लाईन टू लाईन मी इथे क्वेश्चन्स प्रिपेअर करत असते तुमच्यासाठी. म्हणून तुम्हाला हे क्वेश्चन्स महत्त्वाचे ठरतील एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. तर चला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पहिला क्वेश्चन, जो आहे व्हॉट इज मेक्स ॲन ऑर्गॅनिझम लिव्हिंग. असं काय असतं जे ऑर्गॅनिझमला लिव्हिंग बनवतं. आपल्याला माहिती आहे हे लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग असतात. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग यामध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात येत असेल. जे लिव्हिंग थिंग असतात त्यामध्ये प्लांट येतं, ह्युमन बिंग येतं, त्यानंतर बर्ड्स येतात, ठीक आहे, इन्सेक्ट येतात. आणि नॉन लिव्हिंग थिंगमध्ये तुम्ही कोणतं एक्झाम्पल घेऊ शकता. त्यामध्ये पेन येईल, त्यामध्ये चेअर येईल, त्यामध्ये डोर येईल, त्यामध्ये बुक येईल. तर हे नॉन लिव्हिंग थिंग आहेत. तर यामध्ये या दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे. ऑर्गॅनिझमला लिव्हिंग बनवणारा असा कोणता घटक असतो, तर तो असतो सेल. सेलमुळेच ऑर्गॅनिझम हे लिव्हिंग बनतं. म्हणूनच सेलला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर तुम्हाला हा क्वेश्चन क्लिअर झालेला असेल. तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे, व्हॉट इज दॅट ॲन इनॲनिमेट थिंग डज नॉट हॅव विच अ लिव्हिंग थिंग हॅज. आता हा क्वेश्चन काय आहे, असं काय असतं जे इनॲनिमेट म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग, डज नॉट हॅव नॉन लिव्हिंग थिंगमध्ये ते नसतं जे लिव्हिंग थिंगमध्ये असतं. तर हा क्वेश्चन NCERTच्या बुकमधला आहे. कारण जेव्हा आपण NCERT लाईन टू लाईन अभ्यास करतो तर तेव्हा हे असे क्वेश्चन्स बनतात आणि हेच क्वेश्चन्स एक्झामला येतात. सोपे वाटतात पण तुम्हाला तिथे गेल्यानंतर कन्फ्यूज होतं. हे इनॲनिमेट काय असेल, तर इनॲनिमेट म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग. तर लिव्हिंग थिंगमध्ये असं काय असतं जे नॉन लिव्हिंग थिंगमध्ये नसतं, तर ते आहे सेल. सेल हा असतो लिव्हिंग थिंगमध्ये. आत्ताच आपण पाहिलेलं होतं सेल हा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. ठीक आहे, तर चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, ऑर्गॅनिझम आर कंपोज्ड ऑफ अ सिंगल सेल कॉल्ड विच ऑर्गॅनिझम. असे ऑर्गॅनिझम जे सिंगल सेलपासून बनतात अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणतात. जेव्हा आपण सेलची स्टडी करतो तर नंबर ऑफ सेलवरून सेलचे 2 टाईप पडतात. त्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असे ऑर्गॅनिझमचे टाईप आहेत जे की सेलच्या नंबर्सवर डिपेंड असतात. तर ज्यामध्ये सिंगल सेल असतो तो सगळे फंक्शन्स कॅरीड करतो तेव्हा त्या ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे, म्हणजे युनी म्हणजेच काय असतो, वन असतो. वन किंवा सिंगल म्हणजेच युनी असतो आणि सेल्युलर म्हणजे सेल. ज्यांची बॉडी ही सिंगल सेलपासून बनते अशा ऑर्गॅनिझमला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असे म्हणतात. हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल तर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. तर चला पहा, इथे आहे इथं ऑर्गनायझेशन नको आहे, इथे ऑर्गॅनिझम पाहिजे. ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ मोर दॅन वन सेल कॉल्ड विच ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम हवं या इथे, ऑर्गॅनिझम्स कंपोज्ड ऑफ मोर दॅन वन सेल. जे ऑर्गॅनिझम एका सेलपेक्षा जास्त सेलने बनलेले आहेत, म्हणजे 2, 3, 4, 5 म्हणजे मोर दॅन वन सेलने जे बनलेले आहेत त्याला कोणता ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम म्हणतात. तर याला काय म्हणतात, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतात. मल्टी मीन्स काय होतं, तर मल्टीचा अर्थच होतो मेनी. मेनी सेल्स प्रेझेंट असतात, मेनी सेल्स हे तिथे फंक्शन्स करतात बॉडीचं, म्हणून त्याला मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतात. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि तो आहे, हू डिस्क्राइब्ड फर्स्ट लिव्हिंग सेल. कोणी सगळ्यात सुरुवातीला लिव्हिंग सेल हा पाहिलेला होता.
सगळ्यात सुरुवातीला लिव्हिंग सेल कुणी पाहिला, तर अँटोनी वॉन लिओनहुक या सायंटिस्टनी सर्वात सुरुवातीला लिव्हिंग सेल पाहिला. ठीक आहे. या अगोदर काही सायंटिस्ट आले, त्यामध्ये आपण पाहू शकतो रॉबर्ट हुक आहेत. त्यांनी जो सेल पाहिला होता तो नॉन लिव्हिंग थिंग पाहिला होता. हनी बीच्या घरट्याप्रमाणे जे हनी कोंब असतं त्यामध्ये त्यांनी सेल पाहिला, पण तो डेड सेल होता. पण जे अँटोनी वॉन लिओनहुक आहेत त्यांनी लिव्हिंग सेल पाहिला सगळ्यात सुरुवातीला. हा क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. असे बेसिक सिम्पल क्वेश्चन असतात, पण त्यामध्ये तुम्ही काय होता, कन्फ्यूज होता आणि त्यामुळे तुमचे मार्क्स जातात. हे NCERT लाईन टू लाईन आपण इथे क्वेश्चन्स काढतो, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ओळीमध्ये क्वेश्चन्स इथे पाहायला मिळतील. तुमच्या स्क्रीन पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, हू डिस्कवर्ड द सेल न्यूक्लियस. तर सगळ्यात सुरुवातीला कुणी डिस्कवर्ड केला. तुम्हाला डिस्कवर्ड आणि इन्व्हेंटेड ह्या दोन वर्ड्समध्ये डिफरन्स लक्षात आला पाहिजे. डिस्कवर्ड म्हणजे काय, जे अस्तित्वात असतं पण ते फक्त आपल्याला माहिती नसतं, त्याला डिस्कवर्ड म्हणतात. आणि सेलमध्ये न्यूक्लियस होता पण तो आपल्याला माहिती नव्हता, आणि तो सगळ्यात सुरुवातीला कुणी डिस्कवर्ड केला, तर तो रॉबर्ट ब्राउन या सायंटिस्टनी डिस्कवर्ड केला. आणि इन्व्हेंटेड म्हणजे काय असतं, ते अस्तित्वात नसतं, ते आपणच सुरुवातीला तयार करतो, त्याला इन्व्हेंटेड म्हणतात. ठीक आहे. डिस्कवर्ड म्हणजे काय, जे आहे पण ते आपल्याला माहिती नाही फक्त. तर ठीक आहे. तर सगळ्यात सुरुवातीला न्यूक्लियस, सेलमधला जो न्यूक्लियस आहे तो कुणी डिस्कवर्ड केला, तर तो रॉबर्ट ब्राउन यांनी डिस्कवर्ड केला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हू फॉर्म्युलेटेड सेल थेरी. हू फॉर्म्युलेटेड म्हणजे सेल थेरी कुणी दिली, जी सेल थेरी होती ना ती कुणी दिली, तर सायंटिस्ट सचवान अँड शेल्डन अँड सचवान यांनी ही सेल थेरी दिलेली आहे. जे शेल्डन आहे ते जे सायंटिस्ट आहे ते एक बॉटनिस्ट थे. ठीक आहे. ते प्लांटची स्टडी करत होते. त्यांनी तिथे प्लांट टिश्यूज पाहिले आणि त्यावरून असं त्यांच्या लक्षात आलं की हे सेलपासून बनतात टिश्यू. ठीक आहे. आणि जे सचवान होते ते एक झुलॉजिस्ट होते. त्यांनी जेव्हा त्यांची स्टडी सुरू होती ऑर्गॅनिझमवरती, तर त्यांना असं लक्षात आलं की प्रत्येक ऑर्गॅनिझम जो बनतो, जे कंपोज्ड होतो, तो कुणापासून बनतो, तर या सेलपासून बनतो. म्हणून या दोन्ही सायंटिस्टने मिळून एकत्र काय दिलेली आहे, सेल थेरी दिलेली आहे, जी अतिशय महत्त्वाची आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सेल थेरी कोणी दिली, शेल्डन अँड सचवान यांनी. ठीक आहे. क्वेश्चन नेक्स्ट, हू एक्सप्लेन सेल आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. तर कुणी सांगितलं होता की तर हा क्वेश्चन आहे, हू एक्सप्लेन सेल आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. तर कुणी सांगितलं की जे सेल आहे तो प्री एक्झिस्टिंग सेलपासून बनतो. तर रुडॉल्फ विर्चॉय यांनी 1855 मध्ये सांगितलं होतं की जो सेल बनतो, आता हा सेल बनतो त्यापासून एक नवीन सेल बनतो. तर हा जो बनणारा सेल आहे तो कशापासून बनतो, तो जो प्री एक्झिस्टिंग सेल आहे त्यापासून बनतो. ठीक आहे. तुम्ही इथे त्याला मदर सेल सुद्धा म्हणू शकता. या मदर सेलपासून हा सेल बनतो. हे कुणी सांगितलं, तर हा रुडॉल्फ विर्चॉय या सायंटिस्टने सांगितलेलं आहे 1855 मध्ये. जे सेल थेरी दिली होती शेल्डन अँड सचवाननी, त्यांनी हे सांगितलं की प्रत्येक ऑर्गॅनिझम हा सेलपासून बनलेला आहे, तो प्रोडक्ट आहे सेलचा. पण त्यांनी हे सांगितले नाही, त्यांना हे ॲझ्युम त्यांनी केलेलं नव्हतं, त्यांनी हे कन्क्लुजन काढलं नव्हतं की जे सेल बनतात ते कशापासून बनतात. हा त्यांनाही क्वेश्चन पडलेला होता. पण सायंटिस्ट रुडॉल्फ विर्चॉय यांनी सांगितलं की जो सेल बनतो तो कशापासून बनतो, तर प्री एक्झिस्टिंग सेलपासून बनतो. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोटिक सेल. आता जे प्रोकॅरियोटिक सेल आहेत ते काय आहे, आपल्याला माहिती आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल आहेत. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, तर असे सेल्स ज्यामध्ये जी न्यूक्लियस असतं, आपल्याला माहिती आहे एक सेल असतो त्याच्या सेंटरला काय असतं, न्यूक्लियस असतं किंवा
कुठेही एखादा न्यूक्लियस असतं त्या सेलमध्ये, न्यूक्लियस असतं सेंटरलाच म्हणून नाही, न्यूक्लियस असतं सेलमध्ये. त्या सेलमध्ये सायटोप्लाझमसुद्धा असतं, सेलमध्ये सायटोप्लाझमसुद्धा असतं आणि अनेक सेल ऑर्गॅनेलिस असतात आणि त्यामध्ये हा न्यूक्लियससुद्धा एक सेल ऑर्गॅनेल आहे. तर हा जो न्यूक्लियस आहे तो बाउंड नसतो, म्हणजे असा न्यूक्लियस ज्यामध्ये त्याची न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही व्यवस्थितपणे बाउंड नसते, अशा सेलला प्रोकॅरियोटिक सेल असे म्हणतात. आणि हे प्रोकॅरियोटिक सेल जे आहेत ते कशामध्ये आढळतात, तर प्रोकॅरियोटिक सेल हे जे किंगडम सगळ्यात सुरुवातीला आहे जो की आहे मोनेरा, किंगडम मोनेरा जो आहे त्यामधील जे ऑर्गॅनिझम्स आहे ते प्रोकॅरियोटिक सेल हे दाखवतात. बॅक्टेरियासुद्धा प्रोकॅरियोटिक सेल हे दाखवतात. तर तुम्हाला हा क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, सेल दॅट लॅक्स मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस, त्याचं जे न्यूक्लियस असतं ते मेम्ब्रेन बाउंड नसतं, त्यालाच म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल. ठीक आहे. इथे बघा प्रो म्हणजे काय, प्री, कॅरिओटिक म्हणजे कॅरी म्हणजे न्यूक्लियस होतं, असा न्यूक्लियस जो प्री एक्झिस्टिंग स्टेटला प्रेझेंट आहे, म्हणजे तो अजून व्यवस्थित डेव्हलप झाला नाही आणि अशाच सेलला प्रोकॅरियोटिक सेल असे म्हणतात. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चनवरती आपण आता आलेलो आहोत. आताच आपण पाहिलं जर प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल, तर आपल्याला आता युकॅरियोटिक सेल विचारलेला आहे. तर याचा आन्सर काय असेल, सेल दॅट हॅव मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. तर जे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं R.H. विटाकर यांनी, तर त्यांनी जे किंगडम मोनेरा होतं ते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये येतं आणि बाकीचे जे किंगडम आहेत त्यामध्ये काय आहे, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाई, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमिलिया, हे सगळे युकॅरियोटिक सेलमध्ये येतात, ज्यामध्ये त्याच्या जे सेल असतं त्याचं जे न्यूक्लियस आहे ते काय आहे, मेम्ब्रेन बाउंड आहे त्याभोवती. ठीक आहे, त्याभोवती मेम्ब्रेन बाउंड आहे, तर त्याच सेलला काय म्हणतात, युकॅरियोटिक सेल असे म्हणतात. तर आज आपण इथे काही क्वेश्चन्स पाहिलेले आहोत जे की NCERT मधील आहे आणि ते लाईन टू लाईन काढलेले आहेत. तुम्ही जेव्हा स्टडी करणार चॅप्टर नंबर 8 सेल द युनिट ऑफ लाईफ, तर तुम्ही हे पाहू शकता, तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स तिथे लाईन टू लाईन मिळतील. तर असेच आपण लाईन टू लाईन इथे क्वेश्चन्स घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला असे लेक्चर्स आवडले असतील तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ लेक्चर्ससाठी नोटिफिकेशन बेल प्रेस करून नक्की ठेवा, कारण येणारी जी नीट आहे ती CBT मोडमध्ये येणार आहे, म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त MCQची प्रॅक्टिस करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही स्टडी कुठूनही करा, पण MCQ सॉल्व करण्यासाठी या चॅनलला नक्की भेट द्या. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग मी.